LP समजलं ना, विदाउट रिलीज डॉक्युमेंटेशन. आज विथ रिलीज डॉक्युमेंटेशन बघू. काही मेजर फरक नाहीये. ME31L. सगळ्या सिस्टम सुरू चालू आहे काय? टाईप होईल खालीच. ओके, तर सेम एक काम करतो, एक नवीन मटेरियल बनवतो, कारण वेअर हाऊस आलं होतं ना आपलं मध्ये काल. वेअर हाऊसचं कॉन्फिगरेशन नको यायला. बावीस 83 होता काल आपला मे बी, त्याचाच रेफरन्स बनवतो. बेसिक पर्चेसिंग अकाउंटिंग वेअरहाऊस नको आहे मला. 9001 02 माझा वेअरहाऊस मॅनेज नाही आहे. 9001 01 शेडिंग ॲग्रीमेंट मटेरियल पर्चेसिंग 12.75 12.75 कसं काय झालं? ठीक आहे, 15 येस 2301 आपला मटेरियल झाला. ओके, तर ओके वेंडर. ठीक आहे, ॲग्रीमेंट टाईप LP तुझा विदाउट रिलीज डॉक्युमेंटेशन होता. इथे LPच्या ऐवजी आपल्याला आता घ्यायचं आहे LPA. LPA मध्ये डिफरन्स आहे फक्त तुझा विथ रिलीज डॉक्युमेंटेशन. रिलीज डॉक्युमेंटेशन म्हणजे काय की जसं आता आपण वेंडरसाठी शेड्यूल मेंटेन करतो, तर तो शेड्यूल आपल्याला दोन प्रकार देता येतो. ठीक आहे, एक जस्ट इन टाइम आणि फोरकास्ट बेस्ड. ठीक आहे, जर जो आपण शेड्यूल जस्ट इन टाइम देतोय किंवा फोरकास्ट बेस्ड देतोय, जसा कुठला आपला शेड्यूल असेल जो आपण वेंडरला रिलीज करतोय, ठीक आहे, त्या डॉक्युमेंटचं जर म्हणजे जो शेड्यूल आहे तो जर आपल्याला डॉक्युमेंट करायचा आहे, तो आपल्याला त्याची हिस्ट्री ठेवायची की आपण कधी कसा शेड्यूल दिला होता. ठीक आहे, तर त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवायचं असेल तर आपण हा ॲग्रीमेंट टाईप यूज करतो LPA. बाकी गोष्टी जसं LP मध्ये केल्या सगळ्या सेम. ॲग्रीमेंट डेट आजची डेट, परचेस ऑर्ग 9900, प्लांट 9001, स्टोरेज लोकेशन असेल 02 घेतोय मी. 02 यासाठी घेतोय कारण 02 माझी वेअरहाऊस मॅनेज नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर सेम गोष्टी राहणार तुझ्या इथे. कंपनी कुठली आहे, परचेसिंग ग्रुप, परचेस ऑर्ग वगैरे काय काय नाही. ॲग्रीमेंट टाईप आता इथे बदलला आपला LPA. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला व्हॅलिडिटी याला पण मेंटेन करायची असते. याची व्हॅलिडिटी टाकू 9/4/2027, 1 वर्षाची व्हॅलिडिटी. टार्गेट व्हॅल्यू ही ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते. कंटिन्यू. आता इथे तुला मटेरियल टाकायचं आहे. मटेरियल आपला आहे 2301. टार्गेट क्वांटिटी फॉर एक्झाम्पल 3 लाख, नेट प्राइस 15. आपण आता हे कशासाठी मेंटेन करतोय, 9001 प्लांट आणि स्टोरेज लोकेशन SL01 साठी हा शेड्युलिंग ॲग्रीमेंट आपण बनवतोय. याच्या सेम हेडर डिटेल्स मध्ये ॲग्रीमेंटची व्हॅलिडिटी वगैरे समजते काय काय नाही. पेमेंट टर्म्स कोटेशनच्या रेफरन्सने असतील तर त्या गोष्टी. परत ओव्हरव्ह्यू मध्ये
इथे तुझा सप्लायरचा ॲड्रेस आहे, इथे पार्टनर फंक्शन असतील, इथे रिलीज स्ट्रॅटेजी आहे अप्लिकेबल आहे तर तो यस म्हणतो, नसेल तर तो नाही म्हणतो. आता आपली रिलीज स्ट्रॅटेजी नाही आहे, अप्रुव्हलची गरज नाही आहे, त्याच्यामुळे स्किप करू. परत त्यानंतर हा आयटम डिटेल्स, इथे लाईन आयटम स्पेसिफिक तुझे व्हॅल्यू असणार आहे. लाईन आयटमसाठी तुझी टार्गेट क्वांटिटी 3 लाख, नेट प्राइस किती होती तुझी, आपण 15 टाकली होती. रिमाइंडर वगैरे मेंटेन करू शकतो. कन्फर्मेशन आपल्याला पाहिजे, ठीक आहे. शेड्युलिंग ॲग्रीमेंटच्या केसमध्ये आपल्याला इनबाउंड डिलिव्हरी लागते, ॲडव्हान्स शिपिंग नोटिफिकेशन लागते, त्यामुळे आपल्याला इथे कन्फर्मेशन कंट्रोल मेंटेन करणं मॅन्डेटरी आहे. म्हणून हे एक घेतलं मी 0001 किंवा 0004 कुठलंही चालतं. आपण मागच्या केसमध्ये 0004 घेतला होता, आता 0001 घेऊ, ठीक आहे. GR पाहिजे, IR पाहिजे, GR बेस्ड इनवॉइस पाहिजे वगैरे, अंडर डिलिव्हरी, ओव्हर डिलिव्हरी, टॉलरन्सेस वगैरे, ठीक आहे. काही शिपिंग इन्स्ट्रक्शन असतील तर त्या आपण इथे मेंटेन करू शकतो. त्यानंतर ॲडिशनल डेटा, इथे प्लॅन डिलिव्हरी टाईम 1 दिवस समजा, किंवा मी टाकत नाही, मला सेम डे कॅल्क्युलेशनमध्ये आणखी कॉम्प्लिकेट होऊन जाईल ते. तर ठीक आहे. तर आता इथे आपल्याकडे क्रिएशन प्रोफाईल, तर ही मी नंतर टाकतो, ठीक आहे. आता मी सेव्ह करून घेतो. हा आपला नॉर्मली विथ रिलीज डॉक्युमेंटेशन शेड्युलिंग ॲग्रीमेंट क्रिएट झाली. त्याचा मी शेड्यूल मेंटेन करतो. तर शेड्यूल मेंटेन करण्यासाठी मी 38 49 झाली आपली, ही 49 आली, एंटर केलं. तर आता मागच्या LP मध्ये हा ऑप्शन नव्हता आपल्याला, शेड्युलिंग ॲग्रीमेंट रिलीज डॉक्युमेंट. आपण हा LPA डॉक्युमेंट टाईप ठेवलेला आहे, ॲग्रीमेंट टाईप ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन इथे आपला दिसतोय. आता एनिवे आपला शेड्यूल पण रिलीज नाही झालेला, काहीच नाही, म्हणून ते सध्या आपण क्लिक जरी केलं तरी तो काही डिटेल्स शो नाही करणार आहे, ठीक आहे. इथे काही शेड्यूल नाही रिलीज केलेला म्हणून हा ब्लँक सध्या. तर इथे मला आधी ह्या लाईन आयटमसाठी शेड्यूल मेंटेन करायचं, तर मी ते जाणार डिलिव्हरी शेड्यूल. इथे मला जो शेड्यूल टाकायचा आहे, फॉर एक्झाम्पल डे वाईज, पहिला डे वाईज घेतला, आजची फ्रायडे, आजची 10 तारीख, शेड्यूल क्वांटिटी 1000, ठीक आहे. तुझी कम्युनिटीमध्ये जी टोटल क्वांटिटी ॲड होत जाणार आहे, तेवढे लाईन आयटम किंवा जेवढे शेड्यूल लाईन्स ॲड होत जाणार आहेत, ती ॲडिशन इथे होत राहणार आहे कम्युनिटी क्वांटिटीमध्ये, ठीक आहे. आणि ही तुझी डिलिव्हरी डेट इथे अपडेट होत राहणार आहे. आता पहिली मी आज फ्रायडे होता, त्याच्यामुळे ही डे वाईज घेतली फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर मी एक काम करतो, मी एक वीकली घेतो, ठीक आहे. वीकली जर घेतलं तर माझा नेक्स्ट वीक कधीपासून सुरू होतोय, आजची 10 तारीख आहे, 11-12 माझे वर्क डेजमध्ये सुट्टी राहणार आहे. 13 तारखेला माझा नवीन वीक चालू होतोय, कोणता, 16वा वीक. तर 16वा वीक घेतला मी फॉर एक्झाम्पल, 16व्या वीकसाठी मी घेतो 5000 क्वांटिटी, ठीक आहे. 16वा वीक घेतला, माझी डिलिव्हरी डेट काय सांगतोय तो 13 तारीख, ठीक आहे. क्युम्युलेटिव्ह माझी 5000 प्लस 1000 6000. परत पुढचा आठवडा घेतो, 17वा आठवडा, फॉर एक्झाम्पल 6000 घेतो, आणि त्यानंतर तिसरा आठवडा, तिसरा 27 मध्ये होता, ठीक. आता हा तिसरा आठवड्याचं पण, अरे काय झालं याला, आता इथे एक गोष्ट लक्षात घे, तिसरा आठवडा जो आहे 18 नंबरचा आठवडा, हा ऍक्च्युली तुझा 4 दिवसांचाच होतो कन्सिडर, त्याच्यानंतर पुढचा 1 महिना कन्सिडर होतोय, ठीक आहे. तर हे आपण कॅल्क्युलेशन मध्ये बघू नक्की काय काही नाही. यामध्ये
4,000 घेतो मी, कारण 4 दिवस आहेत. ठीक आहे, 4 दिवस आहेत. आणि नंतरचा शेड्यूल मेंटेन करतो मी मंथली. एप्रिल 5वा महिना आला. ठीक आहे, मे महिन्याचा आहे काय होत आहे. मंथ फॉर्मॅट 5वा महिना, महिन्याची क्वांटिटी फॉर एक्झाम्पल 20,000. ठीक आहे, तर माझी टोटल क्वांटिटी किती झाली सध्या ह्या शेड्यूल मध्ये? 36,000. आणि मी शेड्यूल कुठला 2 महिन्याचा दिला आहे, एप्रिलचा, आजची तारीख, त्याच्यानंतर पुढचे 3 आठवडे आणि एक पुढचा महिना. ठीक आहे, तर 2 महिन्याचा शेड्यूल मी दिलेला आहे. मी याला सेव्ह करतो. माझा शेड्यूल पण मेंटेन झाला. याला बघायचं असेल तर ME39 आहे माझ्याकडे. ME39 ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, हा माझा शेड्यूल मेंटेन झालेला आहे. आता ज्यावेळेस मी LPA डॉक्युमेंट टाईप घेतो त्यावेळेस माझ्याकडे 2 ऑप्शन असतात की मला हा शेड्यूल कसा शेअर करायचा आहे वेंडर सोबत. तर माझ्याकडे 2 ऑप्शन कुठले आहेत की एक तर मी जस्ट इन टाइम शेड्यूल शेअर करू शकतो, जस्ट इन टाइम बेसिसवरती किंवा फोरकास्ट बेसिसवरती. तर जस्ट इन टाइम म्हणजे JIT किंवा JIT. ठीक आहे, तर JIT काय असतं, जी रिक्वायरमेंट तुझी रिसेंटमध्ये की इमिजिएटली पुढच्या 5-6 दिवसांची जी रिक्वायरमेंट आहे जी तुला लगेच पाहिजे, ठीक आहे, अशी रिक्वायरमेंट आपण जस्ट इन टाइमने शेअर करतो. आणि फोरकास्ट बेस्ड काय असतं, आपण MRP मध्ये बघितलं, फोरकास्ट काय जनरली फ्युचरमध्ये असतं. मग फ्युचरमध्ये 2-3 महिन्याची जर फोरकास्टिंग केली किंवा 6 महिन्याची फोरकास्टिंग केली आणि 6 महिन्याचा जो काही शेड्यूल असेल तो जर मला व्हेंडरला द्यायचा असेल तर मी तो फोरकास्टच्या बेसिसवरती देऊ शकतो. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला जर आपल्याला जस्ट इन टाइमने किंवा फोरकास्ट बेसने पाठवायचं आहे तर आपल्याला रिलीज करण्यासाठी टी कोड आहे ME84. ठीक आहे, इथे म्हणतोय तो क्रिएट रिलीजेस. ठीक आहे, आता हे करण्यासाठी ह्या करण्या अगोदर एनिवे या गोष्टी सांगतो मी तुला. इथे तुला रिलीज टाईप सिलेक्ट करावा म्हणतोय, फोरकास्ट आणि JIT शेड्यूल. जर दोघांसाठी करायचं असेल एकाच वेळेस तर दोघं. जर तुला फक्त जस्ट इन टाइम करायचं आहे म्हणजे जी रिसेंट रिक्वायरमेंट आहे तेवढीच तुला शेअर करायची आहे ती JIT ने होईल, किंवा जर फक्त फोरकास्ट करायची तर फक्त फोरकास्ट होईल. ठीक आहे, आणि कोणते ॲग्रीमेंट आहे, कोणता वेंडर आहे हे फील्ड सिलेक्शन तू इथे टाकू शकतो. तर पण हे करण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या म्हणजे तुझा मटेरियल मास्टर मध्ये जस्ट इन टाइम इंडिकेटर असतो एक. ठीक आहे, तो बघू आपण, तो मेंटेन करणं गरजेचं आहे. आता ह्या मध्ये आपण मटेरियल घेतलंय 2301. ठीक आहे, परचेसिंग व्ह्यू मध्ये ठीक आहे झालं. 9001 स्टोर लोकेशन असेल 02. इथे हा परचेसिंग व्ह्यू आहे तुझा. ठीक आहे, परचेसिंग व्ह्यू आहे. परचेसिंग व्ह्यू मध्ये इथे खाली जर बघितलं ऑर्डर डेटा मॅन्युफॅक्चरर डेटा मध्ये इथे तुझ्याकडे आहे JIT डिलिव्हरी. ठीक आहे, जर तुला जस्ट इन टाइम डिलिव्हरीने शेड्यूल शेअर करायचा आहे जो आपण आता मेंटेन केलेला आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन येणार आहे JIT ने, कारण आता आपण वीकली मेंटेन केलाय बराचसा. तो सुद्धा जर तुला JIT ने द्यायचा आहे म्हणजे रिसेंटली डे बाय डे द्यायचा आहे, हा जो शेड्यूल आहे जस्ट इन टाइमचा हा जनरली पर डेच्या बेसिसवरतीच शेअर केला जातो. ठीक आहे, तर जर हा तुला पर डे जर शेअर करायचा आहे रिसेंट ऍक्टिव्हिटीजसाठी, रिसेंट ऑपरेशनसाठी करायचा आहे तर ते हे इंडिकेटर तुला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर ब्लँक असेल तर नो JIT, जर एक असेल म्हणजे ऑटोमॅटिकली. ठीक आहे, हा मी इथे सिलेक्ट केला आणि याला मी सेव्ह केलं. आता याच्या नंतर दुसरी गोष्ट जी आहे
ती आहे आपल्या शेड्यूल मध्ये, सॉरी ॲग्रीमेंट मध्ये. याला चेंज करतो. 49 ॲग्रीमेंट होता आपलं. या ॲग्रीमेंट मध्ये इथे ॲडिशनल डेटामध्ये जी क्रिएशन प्रोफाईल, आउटपुट कंट्रोल, ठीक आहे, आणि JIT डिलिव्हरी. JIT डिलिव्हरी आपण मटेरियल मास्टरमध्ये काय सिलेक्ट केलेली आहे, 1 ऑटोमॅटिकली, ठीक आहे, ती मी ते सिलेक्ट करणार. आणि प्लस क्रिएशन प्रोफाईल. आता ही क्रिएशन प्रोफाईल काय असते, कारण हे आउटपुट कंट्रोलमध्ये म्हणजे बेसिकली काय करायचं आहे, आपल्याला वेंडरला शेड्यूल करायचं आहे, म्हणजे शेड्यूल शेअर करायचं आहे, ठीक आहे. तर ही जी क्रिएशन प्रोफाईल आहे जस्ट इन टाइम देणारी किंवा फोरकास्टिंगच्या बेसिसवरती देणारी, ती डे वाईज आपल्याला डिवाइड करता येते, ठीक आहे. आणि जी काय प्रोफाईल असेल, आता इथे आहे की नाही आपल्याला क्रिएट करावं लागेल. इथे बऱ्याचशा 3-4 प्रोफाईल आहेत, ठीक आहे. 001 काय 14 days JIT आणि 6 months FRC म्हणजे फोरकास्टिंग. तर इथे आपण एक काम करू, ह्या पण बघू आणि आपली स्वतःची पण एक कशी क्रिएट करायची ते पण बघू प्रोफाईल. तर ती क्रिएट करण्यासाठी SPRO रेफरन्स IMG, ते मटेरियल्स मॅनेजमेंट, पर्चेसिंग मध्ये परचेस शेड्यूलिंग ॲग्रीमेंट, रिलीज प्रोसिजर्स मे बी नाही, हे तर रेस्टसाठी झाली. हे बघ इथे मेंटेन रिलीज क्रिएशन प्रोफाईल फॉर शेड्यूलिंग ॲग्रीमेंट विथ रिलीज डॉक्युमेंट, ठीक आहे. हे रिलीज डॉक्युमेंट टाईप ॲग्रीमेंट टाईप सोबतच जनरली यूज करतो आपण, म्हणून हे पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये पण त्यांनी ॲग्रीमेंट विथ रिलीज डॉक्युमेंट पण लिहून दिलेलं आहे. याला मी एक्झिक्यूट करणार. इथे माझ्या ऑलरेडी काही क्रिएशन प्रोफाईल्स अवेलेबल असणार आहे. माझा प्लांट कुठला होता, 9001. 9001 साठी माझी 0001 S001 S002 या प्रोफाईल्स आहेत. आता ही जर मी बघितली, ठीक आहे, 9001 साठी त्या डिटेल्स मध्ये जर मी गेलो ॲग्रिगेशन होरायझन मध्ये, इथे तो काय म्हणतोय, JIT नाहीच आहे, हा JITचा कॉलम आहे तुझा, JIT डिलिव्हरी शेड्यूल. म्हणजे हा पर डे वाईज जर तुला करायचा आहे रिसेंट डेज साठी, तरी ते तू व्हॅल्यूज मेंटेन करू शकतो. हा तुझा फोरकास्ट डिलिव्हरी शेड्यूल आहे, ठीक आहे. हा तर 14 दिवसाचा होता ना, आपण याने काही केलंच नाही ना मेंटेन. हे युजली वर्क डेज मध्ये कॅल्क्युलेट होतं. रिलीज होरायझन जो आहे तो वर्क डेज मध्ये होतो. इथे सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर ती कन्सिडर होत नाही, ठीक आहे. आता याने फक्त डिस्क्रिप्शन असं दिलंय, 14 दिवस JIT आणि 6 महिने FRC, म्हणजे 14 दिवसाचं तुझं जस्ट इन टाइम राहणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो काय असेल 6 महिन्याचा तुझा फोरकास्ट बेस वरती कॅल्क्युलेट होणार आहे, ठीक आहे. एक काम करू, आपण नवीन क्रिएट करू. इथे न्यू एंट्रीज, प्लांट माझा 9001, क्रिएशन प्रोफाईल सुद्धा मी घेतो 9001, ठीक आहे. क्रिएशन प्रोफाईल 9001, इथे पॅरामीटर ठीक आहे. इथे होरायझन मध्ये मला किती दिवसांसाठी माझा शेड्यूल हा JIT ने द्यायला पाहिजे. इथे स्टार्ट डेट आहे आणि एंड डेट आहे. डेट इन द सेन्स डे वाईज कन्सिडर होते इथे. तर स्टार्टिंगचा डे आणि हा एंडिंगचा डे. ज्या दिवशी आपला शेड्यूल मेंटेन करतोय किंवा रिलीज करतोय, रिलीज केल्यापासून किती दिवसांपर्यंत मला हा JIT ने द्यायचा आहे, ठीक आहे. म्हणजे 0 डे पासून हा काय डेली ॲग्रिगेशन, ठीक आहे. डेली मला किती द्यायचा आहे, 0 दिवसापासून जर मी 5 दिवस इथे मेंटेन केले, तर पहिल्या 5 दिवसाचा जो काही शेड्यूल असेल, ठीक आहे, तो माझा JIT ने शेअर होईल. डे वाईज माझा शेड्यूल शेअर होईल,
ठीक आहे. मी एंटर केलं, इथे खाली तुझे रिलीज होरायझन किती दिवसाचा आला, JIT साठी 5 दिवसाचा. ठीक आहे. सेम जर मी फोरकास्टिंग घेतलं, फॉर एक्झाम्पल मी प्लॅन करतोय 180 दिवस, 3 चौक 12 3 7 18 6 महिने. ठीक आहे. 6 महिन्यासाठी मी प्लॅन करतोय. टोटल माझा होरायझन झाला 180 दिवसांचा. 180 दिवसांपैकी मी 5 दिवस, माझं पहिले 5 दिवस मी JIT ने देणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विकली मला द्यायचा आहे समजा, तर इथे मला पहिल्या महिन्याचं विकली द्यायचं आहे, फॉर एक्झाम्पल 31 दिवसांपर्यंत. तर इथे कसं होईल, पहिले 5 दिवस मी डेली दिले, त्याच्यानंतर 5 दिवसानंतर 0 ते 31. तर 0 जर मी फोरकास्ट बेसिस करतोय फॉर एक्झाम्पल सिलेक्ट, ठीक आहे, तर माझं काय होईल, पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी मी रिलीज करतोय त्या दिवसापासून 0 डे पासून 31व्या दिवसापर्यंत, म्हणजे एका महिन्यापर्यंत माझा सगळा जो शेड्यूल आहे तो विकली जायला पाहिजे. ठीक आहे. हे डे वाईज आहे. पहिल्या 31 दिवस माझे डे वाईज जातील, सॉरी विकली जातील, कारण मी ते विकली ॲग्रिगेशन मध्ये मेंटेन करतोय. त्याच्यानंतर जो 32वा दिवस आहे, 32व्या दिवसापासून 180 दिवसापर्यंत जो काही शेड्यूल मी मेंटेन केलेला आहे. ठीक आहे. आता एनिवे आपण 2 महिन्याचं शेड्यूल इथे मेंटेन केलेलं आहे. ठीक आहे. हा माझा 1 दिवस एप्रिल महिन्याचे 3 आठवडे उरलेले, आणि हा पुढचा महिना मे, म्हणजे 2 महिन्यांचा शेड्यूल मी इथे मेंटेन केलेला आहे. तर माझा पहिले 31 दिवस हा आठवड्यापर्यंत, 10 तारखेपासून हा शेवटचा आठवड्यापर्यंत. ठीक आहे. माझं काय होणार आहे, विकली माझा शेड्यूल मी एक्सपेक्ट करतोय द्यायचा फोरकास्टिंग मध्ये. ठीक आहे. फ्युचरच्या रिक्वायरमेंट मध्ये जर मला शेअर करायचं तर ते मी असे शेअर करणार की माझा एवढा जिथे जे काही क्वांटिटी असणार, किती क्वांटिटी माझी, 16,000 क्वांटिटी. ठीक आहे. 16,000 क्वांटिटी माझी विकली रिलीज होणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे 31 दिवसापासून पुढे, 31 दिवसापासून पुढे म्हणजे 32व्या दिवसापासून 180 दिवसापर्यंत. ठीक आहे. हे माझं कसं जाणार आहे, मंथली. ठीक आहे. तर आता आपण जस्ट इन टाइम एकदा ट्राय करून बघू. याला सेव्ह करतो मी. इथे एक काम करतो, इथे मी 5 मेंटेन करतो, म्हणजे फोरकास्टिंग मध्ये आपल्याला इश्यू नाही येणार. पहिले 5 दिवस माझे कोणत्याही सिच्युएशन मध्ये डेली जायला पाहिजे. त्याच्यानंतर 6व्या दिवसापासून 31च्या जागी मी करतो 30वा दिवस. 30 दिवसापर्यंत माझं विकली जायला पाहिजे. 30 दिवसानंतर 31 ते पुढचे दिवस माझे मंथली जायला पाहिजे. याला मी सेव्ह करतो. ठीक आहे. आता ही जी प्रोफाईल आपण मेंटेन केली आहे 9000, ही आपल्याला काय करायची आहे, हा जो ॲग्रीमेंट आहे माझा, ठीक आहे, या शेड्युलिंग ॲग्रीमेंट मध्ये इथे मी JIT डिलिव्हरी मेंटेन केली ऑटोमॅटिकली. इथे मला माझा क्रिएशन प्रोफाईल अपडेट करायची. ही आली माझी 9001. ठीक आहे. इथे केली आणि याला सेव्ह. एकदा परत बघून घेतो प्रॉपर झाली की नाही सेव्ह. डिस्प्ले, सिलेक्ट लाईन आयटम, ॲडिशनल डेटा कुठे आहे, ॲडिशनल डेटा, ओके. इथे 9001 अपडेट झाली. इथे माझं डिलिव्हरी इंडिकेटर अपडेट झाला. ठीक आहे. आता मला शेड्यूल रिलीज करायचं आहे, तर माझ्याकडे टी कोड कुठला होता, ME84. ME84 मी परत दाखवतो, त्याला क्लोज करतो. ME84. अरे यार, खूप स्लो आहे सिस्टम. ठीक आहे. याला एक्झिक्यूट. तर इथे शेड्यूलिंग ॲग्रीमेंट कुठली माझी 49. वेंडर वगैरे हे एनिवे ऑटोमॅटिकली आलेत, कारण बॅकग्राऊंड मध्ये आपले हेच ओपन. ठीक आहे. सिस्टम काय करते, जनरली कुठलंही ट्रान्झॅक्शन असेल
बॅकग्राऊंड मध्ये जे काही ओपन असेल ना त्याच्यातून सगळ्या व्हॅल्यूज फेच केल्या जातात. तर मटेरियल आपण टाकलं नाही, ठीक आहे, आपण प्लॅन टाकला नाही, आपण व्हेंडर पण टाकलं नाही, ठीक आहे. तर सिस्टमने ऑटोमॅटिक घेतल्या. जर मला फोरकास्ट आणि जस्ट इन टाइम दोघं शेड्यूल्स एक सोबत शेअर करायचे तर मी पहिला ऑप्शन घेईन. मला जर फक्त जस्ट इन टाइमच रिलीज करायचा आहे, मी जस्ट इन टाइम मध्ये फक्त पहिल्या 5 दिवसाचा शेड्यूल मेंटेन केलेला आहे, तर मी हे सिलेक्ट करणार. किंवा मला फक्त फोरकास्टिंग सिलेक्ट करायचं तर मी फोरकास्ट घेईन. मी आता जस्ट इन टाइम घेऊन बघतो, ठीक आहे. आता इथे खाली एक ऑप्शन आहे, मी JIT घेतला तर हे JIT रिलेव्हंट तुझे इथे इंडिकेटर आहे. अकाउंट टू strategy and profile without checking strategy and profile. तर आपली जी स्ट्रॅटेजी क्रिएशन प्रोफाईल आहे तिच्या रेफरन्सने घ्यायचं की नाही घ्यायचं हे इंडिकेटर तुझे FRC साठी पण आणि JIT साठी पण. आपण आता मेंटेन केली क्रिएशन प्रोफाईल तर आपण त्या क्रिएशन प्रोफाईलच्या हिशोबानेच करणार आहे. म्हणून पहिला इथे खाली तुझ्याकडे टेस्ट रूम, ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला एकदा चेक करायचंय की आपली सिस्टम काही एरर देते का नाही देते वगैरे, ठीक आहे, त्या सिच्युएशन मध्ये आपण जनरली टेस्ट कन्सिडर करतो. स्टँडर्ड डेज रिलीज क्रिएशन डेट या गोष्टी काही इम्पॅक्ट नाही करणार लगेच आपला. आधी कुठे गेला, ठीक आहे. मी JIT घेतला, टेस्ट रन मध्ये रन करतोय तर मला हा रिझल्ट शो करणार आहे माझा कसा रन होतोय. माझा हा रन झालाय, सक्सेसफुली रन झालाय, ठीक आहे. पण हा मला सेव्ह करू देणार आहे का लगेच? नाही, का देणार नाही, कारण माझा टेस्ट रन मध्ये केलाय त्याला. तिथे चेंज क्रिएशन झालंय, इथे तुझं सिग्नल ग्रीन दिसतोय म्हणजे शेड्युलिंग ॲग्रीमेंट रिलीज क्रिएट झालेला आहे. आता जर याला मला सेव्ह करायचा, मी पाठीमागे जातो, टेस्ट रन काढतो. मी JIT घेतलाय म्हणून माझा FRCच्या गायब झालेले आहेत, ठीक आहे. एक्झिक्यूट, माझा हा रन झाला. सेव्ह करू देत नाही तो, ऑटोमॅटिकली सेव्ह झाला का पण? व्हायला तर पाहिजे. आता एकदा बघू आपण, काही ऑप्शन तर दाखवत नाही तो. आता हे जर शेड्यूल झालेला आहे आपण तो कुठे बघायला भेटणार आहे? जो आपण शेड्यूल मेंटेन केलाय ME38 मध्ये तिथे कसा भेटणार? त्याला बॅक जातो, एकदा रिफ्रेश करायला, डिस्प्ले, इथे शेड्यूल, हा माझा रेग्युलर शेड्यूल होता. 10 तारखेला 1000 क्वांटिटी, त्याच्यानंतरच्या पुढच्या वीकमध्ये 5000 क्वांटिटी, ठीक आहे. इथे माझ्याकडे शेड्यूल रिलीज डॉक्युमेंट आहे. इथे जर मी गेलो, अगोदर तो शो करत नव्हता पण आता त्याने इथे मला तो डिस्प्ले करतोय जस्ट इन टाइम आणि FRC शेड्यूल. असं का दाखवतोय तो? ओके ओके, तर JIT घेतला आपण, ठीक आहे. इथे तुझा एक सक्सेसफुल हा फेल दाखवतोय कारण मे बी हा टेस्ट रनवाला असेल, ठीक आहे. हा जो वॉर्निंग दिसतोय हा तुझा सक्सेसफुल आहे. इथे गेल्यानंतर इथे शेड्यूल लाईन रिलीज वरती गेलो आपण तर इथे आपल्याला तो दाखवतो 10 तारखेला त्याने पर डे बघ इथे तुझं डिलिव्हरी डेट, ठीक आहे. आणि इथे तुझी ह्याला सॉरी हा हे महत्वाचं आहे, तुझं डिलिव्हरी डेट क्रायटेरिया किंवा कॅटेगरी. इथे काय डे वाईज आपण जस्ट इन टाइम केलाय आपला शेड्यूल. मी एका ठिकाणी तुला कम्पॅरिझन साठी दाखवतो. डिलिव्हरी शेड्यूल, आता बघ 10 तारखेला तुझी 1000 क्वांटिटी होती, डे वाईज होती, ठीक आहे. 10 तारखेची 1000 क्वांटिटी होती, डे वाईज आली तुझी, बरोबर. त्यानंतर
16वा वीक म्हणजे 13 तारखेपासून. ठीक आहे, 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत हा तुझा वीक आहे. या वीकची क्वांटिटी काय तुझी 5000. तर आपण शेड्यूल मध्ये मेंटेन काय केलंय, पहिले 5 दिवस मी पर डे करणार आहे, जस्ट इन टाइम करणार आहे. ठीक आहे, मग हा जरी इथे मी वीकली मेंटेन केलाय, वीकली माझे 5000 क्वांटिटी. ठीक आहे, तरी सिस्टम काय म्हणते की 13 तारखेला मी डे वाईज कन्सिडर केला, रिलीज केल्यानंतर, आणि रिलीज केल्यानंतर त्याने ती 5000 क्वांटिटी रिलीज केली. ठीक आहे, आणि टोटल क्वांटिटी झाली तुझी मग 6000. ठीक आहे, रिलीज क्रिएशन इंडिकेटर आर म्हणजे तुझं रिलीज डे. ठीक आहे, हे झालं तुझं डे वाईज जस्ट इन टाइम रिलीज. इथे त्याने फक्त पहिल्या 5 दिवसाचा कन्सिडर केला. पहिले 5 दिवस कसे, तर इथे आज रिलीज केला, आजचा एक दिवस. ठीक आहे, 11 वाजता सुट्टी असते, त्याच्यानंतर दुसरा दिवस 13 तारखेला येतो, 12 तारखेला पण तुझी सुट्टी आहे, हा दुसरा दिवस इथे येतो, आणि दुसऱ्या दिवसाला पासून तुझी वीकली होती. ठीक आहे, म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, आणि हा 17वा 6वा दिवस होता. पण हा ऍक्च्युली पूर्ण वीकची रिक्वायरमेंट आपण वीकली मेंटेन करून ठेवली, त्याच्यामुळे त्याने 13 तारखेचीच रिक्वायरमेंट डेली कन्सिडर केली जस्ट इन टाइमच्या हिशोबाने, कारण ती 5 दिवसाच्या आत येते, आणि पूर्ण आठवड्याची रिक्वायरमेंट त्याने डे वाईज 5000 रिलीज करून दिला. ठीक आहे, सेम FRC जरी घेतला आपण, FRC पण रिलीज करून बघू आपण. याला मी काम करतो, डिलीट करता येईल का, डिलीट नाही करता येत वाटतं. ठीक आहे, anyway याला डिलीट नाही करता येते. आपण आता FRC करून बघू. FRC मध्ये आपल्याला हा FRC घ्यायचा आहे. ठीक आहे, FRC मध्ये काय आपलं पहिले 5 दिवस आपलं डे वाईज होणार आहे, त्याच्यानंतर 6व्या दिवसापासून 30व्या दिवसापर्यंत आपला क्रिएट प्रोफाइल कुठे, इथे 6व्या दिवसापासून 30व्या दिवसापर्यंत तुझे वीकली राहणार आहे, आणि 31व्या पासून पुढे मंथली राहणार आहे. ठीक आहे, तर FRC का होत नाही, टेस्ट रन नाही आहे. आयटम करंटली बिंग प्रोसेस बाय युजर कुठेतरी ओपन आहे. हा, मी एक काम करतो, जो 5वा महिना आहे ना, याचा पहिला आठवडा वीकली ठेवतो, म्हणजे आपला जस्ट इन FRC पण कन्सेप्ट, जो डे वाईज जो कन्सेप्ट आहे ना, तो समजून येईल प्रॉपर, कारण एनिवे बाय डिफॉल्ट तो न्यू मंथ मध्ये जातोय. ठीक आहे, तर मी हा आठवडा 19वा आठवडा घेतो, त्याची रिक्वायरमेंट 5000 घेतली, आणि त्यानंतर मंथली घेतो मी. पण ते थोडस कॉम्प्लिकेट होत आहे. ठीक आहे, एक काम करतो, पुढचा महिना घेतो मी. ठीक आहे, मंथली 6वा महिना, याची डायरेक्ट मी 20000 घेतो. हा ओपन होता आपल्याकडे ॲग्रीमेंट, कुठे अजून ओपन आहे का, माऊस पण चालत नाही यार, याला पण क्लोज करतो. आता याला परत फोरकास्टिंग बेस्ड शेड्यूलिंग, टेस्ट रन,
नाहीये, याला मी एक्झिक्यूट करतो. आता माझा हा सक्सेसफुली शेड्यूल झाला. शेड्यूल झाल्यानंतर मला बघायचं आहे तर मी परत जाणार ॲग्रीमेंटमध्ये, सॉरी ॲग्रीमेंट नाही, शेड्यूलमध्ये. इथे जातो, डिलिव्हरी शेड्यूल. डिलिव्हरी शेड्यूल हा माझा होता. पहिला दिवस 10 तारखेला मला डेली होता. 16वा आठवडा, 17वा आठवडा, 18वा आठवडा माझा विकली आहे. त्याच्यानंतर मेचा पहिला आठवडा सुद्धा माझा विकली आहे. आणि त्यानंतर जून, एप्रिल मे जून, बरोबर जून माझा पूर्ण महिना आहे. ठीक आहे. अजून एका ठिकाणी ओपन करतो मी. 39 शेड्यूल इथे राहू देतो. आता रिलीज डॉक्युमेंटेशन, माझं JITचा एक शेड्यूल रिलीज झाला होता. एक रिलीज इथे शो करतोय. FRCचा आता रिलीज केला तो इथे शो करतोय. याला घेतला मी शेड्यूल लाईन रिलीज. ठीक आहे. तर आता तो काय दाखवतोय, 10 तारखेची एक क्वांटिटी. ठीक आहे. आपल्यानुसार पहिले 5 दिवस डे वाईज होते, म्हणजे 10 तारखेला एक डे वाईज रिलीज केला. त्याच्यानंतर दुसरा दिवस 13 तारखेला आहे. 13 तारखेला आठवड्याची रिक्वायरमेंट होती, तर त्याने ती 5000 मेंटेन केली. 5 दिवसानंतर म्हणजे 3, 4, 5, 17 तारखेनंतर जी काय रिक्वायरमेंट आहे, ठीक आहे, 17 तारखेनंतरची रिक्वायरमेंट आपण पुढच्या एका महिन्यासाठी 30 दिवसांसाठी मंथली करणार आहे. म्हणजे पुढची रिक्वायरमेंट आपण वीकली मेंटेन केली आहे. 20 तारखेला हे ही 17वा वीक, 6000 क्वांटिटी ही विकली आहे. ठीक आहे. म्हणजे हा झाला तुझा 20 तारखेपासून 20 तारखेपासूनची रिक्वायरमेंट तुझी विकली राहणार आहे. किती दिवसांपर्यंत? 30 दिवसांपर्यंत. तर त्याने काय केलं, कुठे गेला शेड्यूल आपला, ओके. 17वा वीक 6000 क्वांटिटी, 18वा वीक 4000 क्वांटिटी, 19वा वीक सुद्धा त्या 30 दिवसांच्या आत येतो. ठीक आहे. कसा येतोय तो, इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 21 तारखेपर्यंत. म्हणजे मे महिन्याचा पहिला आठवडा सुद्धा आपण काय केलंय शेड्यूल मध्ये, हा तुझा मे महिन्याचा पहिला आठवडा आहे. ठीक आहे. ही 5000 क्वांटिटी सुद्धा तुझी 30 दिवसाच्या आत येते, म्हणून त्याने ती पूर्ण वीक मध्ये कन्सिडर केली. 6000चा वीक घेतला, 4000चा वीक घेतला आणि 5000चा सुद्धा वीक घेतला. आणि आपण म्हटलंय 30 दिवसानंतर जी काही रिक्वायरमेंट असेल ती माझी मंथली पाहिजे. 30 दिवसानंतर माझी मंथली ही आहे. ठीक आहे. आता इथं आपला चुकी तर नाही म्हणता येणार, कारण आपण बाय डिफॉल्ट इथे मंथली मेंटेन केली आहे. तर आपण प्रोफाईल मध्ये काय म्हणालोय, 30 दिवसानंतर 180 दिवसांपर्यंत, सॉरी 31 दिवसापासून 180 दिवसांपर्यंत जी काय रिक्वायरमेंट असेल ती माझी मंथली पाहिजे. ठीक आहे. मग 31 दिवसानंतर माझा मे महिन्याची रिक्वायरमेंट, एप्रिल जून महिन्याची रिक्वायरमेंट ते 30 दिवसानंतर येते. ठीक आहे. ती सगळी रिक्वायरमेंट त्याने काय केली, मग मंथली शेड्यूल केली. यामध्ये जर मी विकली जरी मेंटेन केली असती, ठीक आहे, तरी सुद्धा ती त्याने पूर्ण मंथलीच घेतली असती. तर असा तुझा जस्ट इन टाइम किंवा FRC रन होतो. आणि ही जी शीट आहे, ही शीट वेंडरला जाते. याचा आउटपुट डिटर्मिनेशन असतं. ठीक आहे. जसं POचा आउटपुट आपण डिफाईन करतो, सिमिलरली शेड्युलिंग ॲग्रीमेंटचं पण आउटपुट असतं. ते आउटपुट कुठे असतं,
टी कोड आहे तुझ्याकडे NSE नेस. इथे शेड्युलिंग ॲग्रीमेंट रिलीज इयर. ठीक आहे, हे तुझं शेड्युलिंग ॲग्रीमेंटचं आउटपुट आहे. सिमिलरली EF असेल इथे परचेस ऑर्डर EF. ठीक आहे, परचेस ऑर्डरचा इथे असतं. इथे गेल्यानंतर इथे आउटपुट टाईप्स वगैरे असतात तुझे, की आता हा NU आहे, हा आपण यूज करतो जनरली स्टँडर्ड परचेस ऑर्डरसाठी. परत हा आउटपुट टाईप ट्रिगर करण्यासाठी कोणकोणते कंडिशन रेकॉर्ड्स वगैरे असणार आहेत ते इथे असतात. घेतला हे जे आहेत, आपण जसं प्राइजिंग प्रोसिजर बघितली होती, प्राइजिंग प्रोसिजरमध्ये आपला ॲक्सेस सिक्वेन्स असतो. ॲक्सेस सिक्वेन्समध्ये आपले टेबल्स असतात कॉम्बिनेशनवरती. तर हे तुझे ॲक्सेस सिक्वेन्स झाले. ठीक आहे, आणि त्या ॲक्सेस सिक्वेन्समध्ये हे टेबल्स आहेत, म्हणजे परचेस ऑर्ग आणि व्हेंडरच्या बेसवरती आउटपुट ट्रिगर करायचं का, डॉक्युमेंट टाईप आणि परचेस ऑर्ग आणि व्हेंडर या तिघांच्या बेसवरती डिटर्माइन करायचं, की फक्त डॉक्युमेंट टाईपच्या बेसवरती करायचं. तर हे इथे असतात. इथे फॉर एक्झाम्पल मी टाकला NB. हा PO साठी दाखवतो, शेड्युलिंग ॲग्रीमेंटसाठी कॉन्फिगर केलाय की नाही काय माहिती. तर जिथे NB डॉक्युमेंट टाईप असेल तिथे फंक्शन काय, VN म्हणजे व्हेंडर. व्हेंडरसाठी माझं मीडियम 1 मीडियम काय प्रिंट आउटपुट तुझं जायला पाहिजे. ठीक आहे, आणि 4 डेट हे कधी जायला पाहिजे, तर 4 म्हणजे इमिजिएटली तुझं हे जसं तू PO क्रिएट करशील तसं ते जायला पाहिजे. सिमिलरली शेड्युलिंग ॲग्रीमेंटसाठी सुद्धा आउटपुट असतं. यांनी कन्फिगर केलंय की नाही काय माहित. EF त्याच्या दुसरीकडे काय आहे का, सगळे आउटपुट इथे आपण सेल्स ऑर्डर असेल, आउटबाउंड डिलिव्हरी असेल, सगळ्यांचे आउटपुट आपण इथेच मेंटेन करतो. हे बघ, JIT डिलिव्हरी शेड्यूल LPJ1 डॉक्युमेंट टाईप वगैरे काय असेल ते. स्टार म्हणजे मी सगळ्यांसाठी कन्सिडर करतोय. तर इथे एक आउटपुट टाईप आहे LPA. इथे काही मेंटेन केलेलं नाही वाटतं. बट एनिवे इथे तुला आउटपुट कन्फिगर करायचं असतं, आणि इथून इथे कन्फिगर केलं की ज्यावेळेस तू शेड्यूल बनवतो, रिलीज करतो. ठीक आहे, रिलीज केल्यानंतर जसं POचं आउटपुट जातं तसं शेड्युलिंग ॲग्रीमेंटचं आउटपुट तुझं व्हेंडरला जातं. तर तिथे SRM सिस्टम नाही. SRM तुला सांगितलं का, सप्लायर कुठले मॅनेजमेंट सिस्टम, सप्लाय रिलेशनशिप मॅनेजमेंट. ठीक आहे, त्या सिस्टममध्ये याचं आउटपुट जाणार आहे, व्हेंडरला समजणार, आणि व्हेंडर त्या हिशोबाने कन्फर्मेशन वगैरे देतो. आता आपण आउटपुट रिलीज केले, जस्ट इन टाइम वगैरे सगळं केले. आता इथे पण सेम तू इनबाउंड डिलिव्हरी क्रिएट करू शकतो. VL31 आहे. सप्लायर काय होतं तुझा PCV00. शेड्युलिंग ॲग्रीमेंट काय होती 49. डिलिव्हरी डेट 10 तारखेला आपला पहिला डे वाईज होता. शेड्यूल बघून घे, 10 तारखेला डे वाईज आहे. 1000 क्वांटिटी एक्झिक्यूट केला, 1000 क्वांटिटी आली, त्याला मी सेव्ह केलं. डिलिव्हरी माझी सेव्ह झाली आहे. त्यानंतर मी सिम्पली मध्ये जाणार, GR इनबाउंड डिलिव्हरी, डिलिव्हरी नंबर काय माझा
अरे एवढी स्लो आहे ना सिस्टम. 85 इतकी काय स्लो चालू सिस्टम, जातच नाहीये. कुठे यार इथे इथे इनबाउंड डिलिव्हरी रेफरन्सने आपण GR करणार आहे. आयटम ओके चेक. अरे यार इथे परत इश्यू होता आहे का? वेअर हाऊसचा तर काढलं होतं. Delivery has not yet been put away. Okay. Change put away quantity ते अपडेट करावं लागेल. पुट अवे म्हणजे ॲक्च्युली आपला स्टोरेज लोकेशन मध्ये किती क्वांटिटी आपण स्टोअर करणार आहे तिला मी सेव्ह केली. आणि हा तिथूनही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. चेक इथून नाही झाले तर तिथून करू. ठीक आहे, आपलं GR झालेलं आहे. डॉक्युमेंट तुझं जसं आपलं नॉर्मल BSX आणि WRX ची पोस्टिंग होते अकाउंटिंग डॉक्युमेंट, सेम अकाउंटिंग डॉक्युमेंट तुझं जनरेट होतं. ठीक आहे. स्टॉक मटेरियलला 12,750. हे कुठेतरी कंडिशन टाईप असेल डिस्काउंटची. 15 रुपये नाही घेतले त्यांनी, 12.75 पैसे घेतले. कुठेतरी कंडिशन असणार आहे एक्स्ट्रा, वेंडर मास्टरची म्हणा किंवा कुठली तरी दुसरी कंडिशन टेबल्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी मेंटेन केले, त्याच्यामुळे ही आली असणार आहे. तर त्या हिशोबाने तुझी मटेरियलला स्टॉक अकाउंटला एवढी अमाऊंट गेली आणि GRIRला 12,750 अमाऊंट गेली. ठीक आहे. आणि आता जर आपण याची हिस्ट्री बघायची झाली, फॉर एक्झाम्पल तर इथून त्याने 10 तारखेची जी रिक्वायरमेंट होती ती गायब केली आणि इथे डायरेक्ट पुढच्या आठवड्याची 5,000 दाखवतोय. का? कारण 1,000 क्वांटिटी आपण घेतली आणि इथे क्युम्युलेटिव्ह क्वांटिटी 6 दाखवतोय. इथे 5,000 आहे, इथे 6,000 आहे. का? कारण अगोदरची 1,000 होती आणि हे 5,000 मिळून 6,000. हे क्वांटिटी ते कंटिन्यू तुझे लाईन जे शेड्यूल लाईन्स आहेत त्या ॲज इट इज राहतात. इथे त्याने दाखवायला पाहिजे, पण कालही दाखवलं आणि आजही नाही दाखवलं. S4 मध्ये काहीतरी नवीन असेल कदाचित. आणि इथे जर गेलो मी ॲग्रीमेंटमध्ये GIT शेड्यूल लाईन रिलीज, इथे काही ॲडिशनल दाखवत नाही तो. इथे सेम आहे, फक्त एक आहे की ज्यावेळेस तू LPA घेतोय शेड्युलिंग ॲग्रीमेंट विथ रिलीज डॉक्युमेंटेशन, हे तुझा रिलीज डॉक्युमेंट झाला. ठीक आहे. इथे तुझा रिलीज कन्फर्म आहे की 10 तारखेला तुझी 1,000 क्वांटिटी शेड्यूल आहे. कम्युनिटिव्ह क्वांटिटी किती आहे, तुझा शेड्यूल इथे रिलीज झालेला आहे की नाही झालेला आहे. क्रिएशन इंडिकेटर म्हणजे हा रिलीज तुझं क्रिएट झालेलं आहे की नाही झालं आहे. ठीक आहे. इथे याला नंबर असतो, रिलीज किती झाली, 1 रिलीज झालं. ठीक आहे. ऑर्डर युनिट, तुझा रिलीज होरायझन काय. जसं जसं तू नंतर करत असेल तसं तसं ह्या गोष्टी अपडेट होत राहतात. इथे लास्ट GR अपडेट व्हायला पाहिजे होता ॲक्च्युली. हे तुझं आउटपुट आहे ह्याचं. आता इथे इन प्रिपरेशन दाखवत आहे, हे गेलेलं नाही अजून या शेड्यूलिंग ॲग्रीमेंट. जसं आपण POचं आउटपुट म्हणालो, दाखवलं मी तुला, सेम तुझं आउटपुट इथे असतं याचं. ठीक आहे. इथे तुला दिसतं पहिलं आउटपुट एक प्रिंटने, दुसरं आउटपुट ईमेलने.
कोणाला जाणार आहे ते या वेंडरला जाणार आहे. रिसिव्ह तुझा वेंडर आहे PCB 001. ठीक आहे, या वेंडरला. LF म्हणजे तुझा वेंडरचा रोल असतो, कंट्री, लँग्वेज आणि टेम्पलेट कुठलं आहे काय ते. ते व्हायला पाहिजे होतं, ह्याचं बघतो जरा एकदा. इथे पण अपडेट नाही झालं. ठीक असेल काहीतरी इश्यू, पण जनरली ही तुझी प्रोसेस असते. ठीक आहे, काही डाऊट त्याच्यामध्ये? इथे शेड्युलिंग पण आपलं संपलं. सोर्सेस ऑफ सप्लाय मध्ये सोर्स लिस्ट आहे आता नेक्स्ट, ते बघू उद्या. काही अडचण आली तर सांगू. ठीक आहे.